आणि वळूया पुढच्या एका खास रिपोर्टकडे। महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाढले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। केंद्रीय पातळीवर त्याबाबत घडामोडी देखील पाहायला मिळतात। अगदी, आणि त्यामुळेच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना मिळणारे 1500 रुपये लवकरच 2100 होणार का? पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। लोकसभा निवडणुकीतल्या धक्क्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकारनं लाडकी बहीण योजना आणली। महागाई, बेरोजगारी आणि ग्रामीण असंतोषाच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं ही योजना राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही पातळीवर जोरदार पुढे केली। जणू एक अस्त्र म्हणून थेट खात्यात पोहोचणाऱ्या 1,500 रुपयांनी महिलांचा फक्त घरखर्चच भागला असं नाही, तर महायुतीला महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा एकदम मोठा मार्ग खुला झाला। त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली। विधानसभा निवडणुकांच्या वेळेला महिलांना दिला जाणारा हा लाभ वाढवून तो 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी केली होती। तेव्हापासूनच ही रक्कम कधी वाढवणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आता त्याबद्दल केंद्रीय पातळीवरतीच एक मोठी घडामोड घडली आहे। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा एक शोधनिबंध समोर आलाय। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणि ओडिशातील सुभद्रा योजनेचा अभ्यास करण्यात आलाय। लाडकी बहीणसारख्या योजनांच्या रकमेची वेळोवेळी समीक्षा करण्याची गरज आहे। महागाई वाढल्यानं आणि कुटुंबाच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास ती रक्कम वाढवली पाहिजे असं या शोधनिबंधात नमूद करण्यात आलंय। या योजनांच्यामुळे महिलांची बचत वाढली, घरगुती खर्चात मदत झाली आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली असं या अहवालात नमूद करण्यात आलंय। रोख मदतीच्या सोबतच महिलांना डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास आणि स्वयंसहाय्यता गट यांच्याशी जोडलं जावं, जेणेकरून महिला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होऊ शकतील असं सुद्धा या अहवालात नमूद करण्यात आलंय। महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात सरासरी शिल्लक 84% वाढली आहे। महिलांचा महिन्याचा खर्च वाढला असून महाराष्ट्रात त्यात 46% वाढ झाली आहे। एवढंच नाही तर आरोग्य, शिक्षण आणि रोजच्या गरजांच्या अनुषंगानं हा खर्च केला जातो। या योजनेचा फायदा सगळ्या कुटुंबाला झाला आणि कुटुंबातील इतर सदस्यांची सुद्धा बचत वाढली आणि खर्च कमी झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा हा अहवाल समोर आल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया येणं स्वाभाविकच होतं। लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवलेच पाहिजेत अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहित पवार यांनी केली। 67 पैसे टॅक्स रूपाने सामान्य माणसाला लुटतोय। एक वस्तू एकाने घेतली की दुसऱ्या दुकानदाराने घेतली, ते विकली की परत त्याच्यावर टॅक्स, परत त्यांनी विकली की त्याच्यावर टॅक्स, ग्राहकापर्यंत टॅक्स। तर 67 पैसे हे तर सरकारच्या 1 रुपयातील सामान्य माणसाच्या खिशातील 67.50 पैसे, 67.5 रुपये हे 100 रुपयातील हे सरकारच्या, केंद्र सरकारच्या तिजोरीत जात आहेत। तर त्यांनी या लाडक्या बहिणीसाठी अधिकचा निधी द्यावा आणि हा निधी देऊन या सगळ्या आर्थिक संकटामध्ये मात करण्यासाठी मदत करावी। इथे शिफारस आम्ही आधीपासून करतोय की भाव जे काही किंमत नाहीतर जे अनुदान आमच्या माता भगिनींना तिथं लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत दिलं जातं ते वाढलं पाहिजे। आता प्रधानमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी कुठली कमिटी असेल त्यांनी जर रेकमेंडेशन केलं असेल तर लगेचच्या लगेच आज नाही तर उद्या तो रेट दिला गेला पाहिजे। त्याचा अर्थ ते ही गोष्ट मान्य करतात या देशामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। शेवटी विषय सरकारच्या लाडक्या बहिणींचा आहे आणि शिफारस आहे केंद्राची। त्यामुळे सरकारमधील महिला नेत्यांनी सुद्धा पैसे वाढवण्याची मागणी उचलून धरली। रोहित पवारांना काय अगोदर महागाई नव्हती का या देशामध्ये? काय 1947ला जे भाव होते सगळ्या वस्तूंचे ते आज आहेत का? काँग्रेसच्या काळात कधी महागाई झाली नाही का? गरिबी हटाव म्हणता म्हणता गरिबाला हटवलं। निदान आत्ता पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात सुमारे कोट्यावधी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आता आलेली आहेत। हे रोहित पवारांना कोणतरी सांगितलं पाहिजे। विशेष म्हणजे महागाईच्या प्रमाणामध्ये हे लाडक्या बहिणींचे पैसे वाढवावेत अशी केंद्र सरकारच्या या अभ्यास कमिटीने जी सुधारणा केलेली आहे, सूचना केलेली आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे। कारण अनेक बघतोय आपण डिझेल, पेट्रोल भाववाढ, भाजी, डाळ सगळ्या गोष्टींची झालेली आहे।
या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींचे पैसे वाढवण्याची शिफारस राज्य सरकारने स्वीकारली आणि मला वाटतं की सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय एकनाथजी शिंदे, सन्माननीय सुनेत्राताई पवार हे नक्की ही शिफारस स्वीकारतील. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला अनेकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवावा लागतोय. मधल्या काळात KYC आणि निकषांची पूर्तता न केल्यानं अर्जातल्या त्रुटींमुळे या योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या. मात्र राज्यातल्या कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला या योजनेतून वगळलं जाणार नाही असं मुख्यमंत्री आवर्जून सांगतात. आता योजनेची रक्कम वाढवायची म्हटलं तर योजनेच्या एकूण लाभार्थी 1,06,69,139 महिला आहेत. 1,500 रुपये प्रमाणे सरकारला या योजनेसाठी अंदाजे 19,204 कोटी रुपये वार्षिक खर्च येतोय. ही रक्कम 2,100 रुपये केली तर तोच खर्च अंदाजे 26,886 कोटी रुपयांवर जाईल. यामुळे केंद्राची सकारात्मकता असली तरी राज्य सरकार खर्चाचं हे आव्हान कसं पेलणार हा प्रश्नच आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.